आणि सध्याच्या घडीला या टेनिस क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. पहिला बॉल आहे, पहिल्याच बॉलवरती महत्वाचा गडी बाद, अगदी एज अँड पहिला विकेट. राकेश माघारी परतलाय. बडी मछली साल में फसी. यस, फलंदाज बाद. करतो आणि बरोबर त्याच्या विपरीत दिशेमध्ये सुजलना बॉल खेळवला. एज आणि त्याच्यानंतर यशांच्या मागे निलेश बामणे आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल आणि पहिला जो गडी आहे तो अगदी शून्यामध्ये माघारी परतलाय. ओव्हर नंबर 1 साठी सुजल पुन्हा एकदा इन ऍक्शन. हलक्या हाताने स्टिअर केलं मागे शॉट थर्ड मॅन मध्ये. अभियान आपण पाहता इथून एक धाव कंप्लीट झाले आणि या एका धावेनं मात्र संघ दत्तकृपा निगडी आपल्या धावांचा अकाउंट यावेळी उघडतोय. टेनिस क्रिकेटचा हा थरार सुरू आहे. सध्याच्या घडी त्याचा उल्लेख झाला. ज्या क्रिकेटनं एक वेगळी उंची गाठली, ज्या क्रिकेटचे एक वेगळे चर्चे राहतात, ज्या क्रिकेटला सध्याच्या घडीला एक वेगळं लुक आहे, एक वेगळा फेम आहे. आज तुम्ही सहज जरी रविवारी बाहेर पडला तर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही ट्रेनमध्ये जा, इतर कुठेही जा, तुम्हाला हे टेनिस क्रिकेटर रविवारी सातत्याने मैदानाच्या बाहेर, घराच्या बाहेर पाहायला मिळतील. हे वेट लावलं या खेळाने आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारा टेनिस क्रिकेटचा थरार नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. हा बॉल मागे ठेवला, अगदी गुडले स्पॉट, त्याच्यावरून अतिरिक्त बाउन्स, आणखी एक डॉट बॉल. द गोल्डन आर्म ऑफ खामगाव सुजय मोकलला पाहत आहे. पहिला बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट, पुन्हा एकदा एक डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले ओव्हर क्रमांक 1 मध्ये, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. दोन्ही हात अगदी समांतर रेषेमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 सिंडिकेट केला गेला. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचते 2च्या घरात. 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, उंची लाजवाब आहे, मात्र लांबी तेवढी नाहीये. जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल, सिंगलला डबल मध्ये यावेळी कन्वर्ट केलंय आणि या 2 धावेच्या साह्यानं, 2 धावेच्या मदतीनं धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 4च्या घरात. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहताय आपण. काउ कॉर्नर झोन मध्ये उभं केलंय. पंचांकडे पुन्हा एकदा अपील मागितली गेली, स्ट्रॉंग अपील, मात्र त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा दत्तकृपा निगडी हा संघ फलकावरती धावा आहे 4. येणारे 10 बॉल मध्ये कशा पद्धतीची रणनीती राहील हे आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण राजकडे जाऊयात आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती वन ऑफ द आयकॉनिक प्लेअर, म्हणजे ज्याला सातत्यानं म्हसा तालुक्यामध्ये चर्चेत पाहिलंय आपण. मगाशीच उल्लेख झाला, लेदरचं क्रिकेट खूप चांगले खेळतात. अगदी ज्यावेळी हे प्रगत क्रिकेट नव्हतं, ज्यावेळी ओव्हरला क्रिकेट असायचं, त्यावेळी निलेश बामणे हे नाव सातत्याने चर्चेमध्ये असायचं आणि तोच खेळाडू आहे. पहिलाच बॉल पहा, ब्लॉक लेंथ म्हणजेच पुढे हाताळलंय. प्रतीक सातीम बॉलवरती आलेत, फक्त एक सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. या सिंगलनं मात्र धावफलकावरती धावा झाल्यात 5. दत्तकृपा निगडी थोडासा मी म्हणेल की बॅकफुटला जाणवतोय, मात्र दमकम आहे. पहा, तुम्हाला प्रत्येक बॉलवरती एक नवी संधी आहे, नवीन संधीवरती काम करणं गरजेचं आहे. खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत मी म्हणेल की निगडीचा संघ देखील जाणतो कमबॅक करणं. येणारे 9 बॉल त्यांच्याकडे अजूनही शिल्लक आहेत. उडवण्याचा प्रयत्न झाला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मागे चाललेत जरूर, बॉल लांब राहिला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथे 2 धावा आल्या. 2च्या साह्यानं धावफलकावरती धावा झाल्यात 7-7. आमच्या बरोबरीने
स्कोररच्या भूमिकेत साहिल खिराटकर यांना पाहता धावफलकावरती धावा आहे 7 आणि गमतीशीर क्रमांक आहे साहिल 7. तुम्ही पहा आठवड्याचे दिवस 7, संगीताचे सूर 7, जगातील आश्चर्य 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरी 7 आणि सध्याच्या घडीला 7 हा एक गमतीशीर क्रमांक आहे तो सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत ओव्हर नंबर 2 मधील संपलाय. आणखी एक लॉफ्टेड फटका आलाय या बॉलवरती. उंचे प्रतीक चाललाय बॉलवरती. बॉलची जजमेंट खूप सुरेख केलंय आणि इथे धक्का क्रमांक 2 आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. अंकिश रेवाले नवीन बॅटर मैदानावरती एंटर्ड झालेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर अजूनही 7 या आकड्यावरती धावफलक स्थिर आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला ओव्हर नंबर 2 मध्ये, जिथे निलेश बामणे यांना आपण पाहताय ज्यावेळी बॅट आणि बॉलमध्ये तेवढासा तालमेल नव्हता. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉलवरच्या नजरा बाजूला झाल्या. आय अँड हँड कोऑर्डिनेशन हाता आणि डोळ्यामधला जो काही मेळ मैदानावरती आवश्यक असतो तो या बॉलवरती नव्हता आणि इथे पारड जड पाहिलं निलेश बामणे यांचं. बॉल तितका सुरेख होता. गुडली स्पॉट बरोबर मिडल स्टंपवरून हा बॉल पिचिंग झाला आणि आणखी एक बॉल मात्र खात्यामध्ये निघून गेला. गोलंदाजाच्या डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल शिल्लक राहिले 1 to go. ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरही लॉफ्ट केलंय. हा बॉल मात्र नो मॅच लँड मध्ये जरूर ट्रॅव्हल होईल जोपर्यंत कॅरी केलं जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 2 ओव्हर्स धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहताय 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जाणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण पुन्हा एकदा ऐकूयात सुमधुर संगीत. गेला 6 मध्ये 8 धावा त्याने डिफेन्स केल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आहे VSP सोड यांच्याकडून जर्सी आणि त्याच्यावरती हक्क गाजवलं होतं प्रतीक कदम यांनी आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना पाचारण केलं गेलंय. शेवटचं षटक. पहिलाच बॉलवरती फटका खूप चांगला आहे. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही मात्र फ्रंट ऑफ द विकेट सर्कलच्या बाहेर बॉलला भेदून काढण्यात यशस्वी झाले. इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावांचा आकडा आहे तो 2च्या मदतीने जाऊन पोहोचतोय डबल डिजिट मध्ये म्हणजेच 11च्या घरात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून कमीत कमी 10 ते 12 धावा शोधाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या दत्तकृपा निगडी संघाला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचे गडी बाजाले राकेशला स्वस्तामध्ये परतवलं गेलं. राकेश या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे जो अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. त्याच्यानंतर हा संघ सातत्यानं एक उतरत्या क्रमाने मागे येताना आपण पाहिला. आतापर्यंत एकंदरीत 11 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा जरी पाहिल्या तरी बरोबर 11 झाल्या. ऑन साइडला मनगटाचा खूप चांगला वापर. अलॉंग द कार्पेट म्हणजेच जमिनीला गुदगुल्या करता बॉल निघून गेलाय. मिड विकेट मध्ये 2 धावा इथेही कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब आहे. ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी मगाशीच उल्लेख झाला की जशी मुंबईचे लाईफलाईन लोकल तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. इथेही काम करणं गरजेचं आहे. इथे धावा येणं गरजेचे असतात आणि सध्याच्या घडीला जसे मोठे फटके येत नाहीत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे तो मैदानावरती आतापर्यंत उत्तम राहिलाय. बॅटिंग करणाऱ्या दत्तकृपा निगडी या संघाचा 2च्या साह्यानं धावफलकामध्ये थोडीशी वाढ होईल. थेंबे थेंबे तळेसाचे अगदी 1-2 धावानं मात्र स्कोर कार्ड पुढे चाललाय. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत इनिंग क्रमांक 1 मध्ये. इथे बॉलला उडवलंय. उंची खूप जास्त आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक सुजय मोखल बॉलवरती आलाय आणि यस आणखी एक हादरा लागतोय. आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. नेक्स्ट मॅच आहे. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी श्री बापदेव क्रिकेट संघ आंबेत आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर
नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी बोथ कॅप्टन श्री बापदेव क्रिकेट संघ आंबेत 11 आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर दोन्ही संघाचे संघटक कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. मॅचकडे जाऊयात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर एंटर झालेत मैदानावरती. अकुटप्प्याचा बॉल होता, या बॉलला फिरकावून दिलं. ऋतिक टक्के बॉलवरती जरूर आलाय. झेल धरणीला दान, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या 2च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 1-5 15च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला इनिंग क्रमांक 1 मध्ये. आता इथे जर षटकार आला तर 20+ धावा या देखील या मैदानावरती डिपेंडेबल राहू शकतात. या सत्र क्रमांक 3 मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत, जिथे घड्याळात जर पाहिलं तर बरोबर 4:12 वेळ झालाय. म्हणजे संध्याकाळच्या सरत्या सत्राकडे आपण सुरू चाललो आहोत. आणि तिसऱ्या सत्रामध्ये 21-20 हा आकडा डिपेंडेबल राहू शकतो 15 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलला लॉफ्ट केले. हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. आणि ज्या आकड्याचा आपण उल्लेख केला तो आकडा मात्र या ठिकाणी अर्जित केला धावांचा. एकंदरीत 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टार्गेट आहे येणारे 15 बॉल 15 मध्ये 22चं समीकरण. 15 मध्ये 22. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण इनिंग क्रमांक 2 मध्ये पाहण्या अगोदर पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. सुटीचं प्रतीक आहे. हे फक्त 11 खेळाडू नाही तर संघाच्या आणि गावाच्या नावासाठी मैदानावरती उतरणारी ही 22 पाऊल आहेत. एका गावातील 11 धुरंधर आहेत. आणि रविवारचा दिवस बाजूला ठेवून स्वतःची कामं बाजूला ठेवून मैदानावरती दाखल होणारे हे 11 सितारे आहेत. आणि सर्वच एका दिवशी चमकतील असंही नाही. मात्र आपण जर पाहिलं तर एक चमकणाऱ्याला साथ देणारे हे सख्खे साथीदार आहेत. आणि सध्याच्या घडीला दत्तकृपा निगडीचा संघ मैदानावरती दाखल झालाय. आंबेस संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय पुढच्या मॅच मध्ये निवडलाय. त्यांनाही विनंती असेल आपण रेडी राहायचं. येणारे 15 बॉल 15 बॉलमध्ये मॅच मध्ये 22 धावांचं समीकरण इक्वेशन आहे. 15 मध्ये 22. टार्गेट जरी छोटं असलं तरी क्रिकेटच्या खेळामध्ये एक वाक्य खूप छान आहे की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न, तुम्ही मैदानावरती सादर केलेला तुमचा इंटेंट आणि मैदानावरती सादर केलेली तुमची कला ही फार गरजेची आहे. आलेले झेल तुम्हाला गॅदर करावे लागतात. बॉलिंग ही आहे ती चांगल्या टप्प्यावरती टाकावी लागते. तुमच्या क्षेत्ररक्षकांची बॉलरला साथी महत्वाच्या आहे. बॅटरला पाठवून द्या प्लीज. कामगाव संघ फिल्डिंग सेट करून झाले. दोन्ही सलामीच्या आघाडीच्या प्रारंभिक जी जोडी आहे ती मैदानावरती प्लीज लगेचच पाठवून द्या. 18 मध्ये 15 मध्ये करायच्यात 22. निगडी संघाकडून ओव्हर नंबर 1 मध्ये प्रमेशला आपण पाहताय. तर दुसऱ्या बाजूला आघाडीची जोडी आहे. एका बाजूला कामगाव संघाचा ब्रँड म्हणजेच निलेश बामणे, दुसऱ्या बाजूला अभि पारावी आहेत. अगदी बरीच वर्ष या दोन्ही खेळाडूंना या संघासाठी खेळ केलेला आहे आणि त्यांना बरोबर माहिती आहे की या परिस्थितीमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे. एक अनुभवी जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला प्रमेश. आपण सध्याच्या घडीला निगडी संघाची जर चर्चा केली तर मैदानावरती तुम्ही नजर टाकली तर प्रत्येक खेळाडू हा एका बांध्याचा पाहायला मिळेल. म्हणजे सर्वांची हाईट सेम आहे. सगळे एका वयाचे वाटतात. 9 खेळाडू आहेत आणि या संघानं आतापर्यंत बरीचशे मैदानं गाजवलेली आहेत. त्यामुळे इथे नवे आहेत पण मात्र छावे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता येणारे 15 बॉलमध्ये करायचे आहेत 22 धावा. पहिल्याच ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रमेशला उतरवलं गेलंय. तर दुसऱ्या बाजूला आव्हान त्यांच्या समोर आहे. आपण पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू म्हणजे ज्याला आयकॉनच्या भूमिकेत सातत्याने म्हसळा तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलं. नाव मोठं आहे मात्र कागदोपत्री नाव मोठं असून चालत नाही. मैदानावरती खेळ, तुमचा खेळ हे उत्तम असणे गरजेचं आहे. मात्र मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये निलेश बामणे यांचा खेळ खूप चांगला राहिला होता. अगदी 22 धावांची एक मातब्बर इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिली, ज्याच्यामध्ये विस्फोटक अंदाजामध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिली होती. सध्याच्या घडीला गार्डसाठी ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. धावफलकावरती साहिल आम्हाला सांगतायत 22 धावांचं टार्गेट आहे 15 बॉलमध्ये.
मात्र उल्लेख झाला की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 2006 मध्ये तुम्ही जॉन्सबर्गच्या मैदानावरती ती मॅच पाहिली असेल, ज्यावेळी दक्षिण आफ्रिका संघासमोर तब्बल 437 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं की 2006 मध्ये जॉन्सबर्गचं मैदान आणि या सिच्युएशन मध्ये 437 धावा चेस होतील. हर्षल गिब्स नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि प्रेक्षकांनी अशी एक मॅच पाहिली जिथे कोणी विचारही नव्हता केला की ती मॅच साऊथ आफ्रिका संघ जिंकेल. क्रिकेट आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात, त्या कठीण गोष्टी जर तुम्हाला बदलायच्या असतील तर मैदानावरती तुमचे प्रयत्न, कारण नेहमीच म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला काहीतरी मिळेल. तुम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी पहिल्यांदा एक पाऊल पुढे टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी मिळतं. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती आता जर आपण टार्गेट जर पाहिलं तर 15 मध्ये 22 धावांचं टार्गेट आहे. मात्र इथे प्रमेशच्या खांद्यावरती जबाबदारी एक्स्ट्राची आहे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये निलेश बामणे हा नेहमीच आक्रमक अंदाजामध्ये आपण पाहिलाय. इथे थांबवलं जाईल की पुन्हा घनाघाती प्रहार येतील पाहणार आहोत. पहिलाच बॉल इथे पाहिलं तर पंचांकडे अपील मागितली गेली. अगदी कॉन्फिडन्स नव्हता. पहा, अगदी अपील मध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स नव्हता. पंचांचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इंडिकेट केला गेला. लेग बाईज एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली, म्हणजे या एक्स्ट्रा धावेनं मात्र संघाचं खातं उघडलं गेलंय. प्रमेशच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती डिलिव्हर झालाय. निर्धारित 4 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट आहे 22 धावांचं. डबल 2 अभिसाठी. या बॉल खोदून काढल्या बॉलला अगदी गॅप मधून बॉल निघून चाललाय. जोपर्यंत चेस केलं जाईल, बॉल अडवलं जाईल. इथे पहा 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न मैदानावरती झालाय. रनिंग बिटवीन द विकेट हे देखील फार महत्वाचं आहे. तुम्हाला बरोबर कव्हर्सला बीट करत असताना बिटवीन द गॅप हा फटका सजवला आणि तिथून 3 धावाही मिळवल्या. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. 4 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल फुल टॉस आहे. प्रॉपर कलेक्शन नाही झाला. अंपायरचा इशारा आला नो बॉल. कमरेच्या वर वेस्टच्या वर म्हणजे फ्री हिटचं सिग्नल आता मात्र अंपायरच्या माध्यमातून मैदानावरती दिला जातो. इथे 2 धावा आल्यानंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावांचा आकडा जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. आता इथे प्रमेशला समजणं गरजेचं आहे, कारण धावांचा आकडा आहे तो फार कमी आहे. तुम्ही धावफलकावरती बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला धावा कमी लावल्यात. अशा परिस्थितीमध्ये प्रमेशला थांबवलं गेलंय. अगदी गोलंदाजीवरती आक्षेप नोंदवला गेला आणि इथे जर आपण पाहताय तर धावफलकावरती धावा तब्बल 6 आहेत. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील संपलाय. निर्धारित 3 बॉलसाठी गोलंदाजी टाकवरती गोलंदाज अंकिश रेवाल यांना आपण पाहता. फ्रीट इज ऑन. फ्रीटचा बॉल अजूनही ऑन आहे, म्हणजे या बॉलवरती फ्रीट आहे. इथे बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. अभि पारावे यांना आपण स्ट्राईक एंडला पाहताय. तर दुसऱ्या बाजूला अंकिश रेवाल न्यू गोलंदाज. चांगला फटका एलिकेट केलाय. अगदी स्वीट साऊंड. प्रॉपर कलेक्शन. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. अंपायरचा सिग्नल आलाय. दिस इज अ ब्युटिफुल एलिव्हेटेड स्ट्रोक. षटकार. षटकार आला आणि षटकारावरती धावा झाल्यात. आपण एकंदरीत पाहिलं तर इथे संधी होती. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि इथे आणखीन एक धमाका. आणखीन एक आलाय चौकार. जिथे ट्रेविस हेड याचा खेळ आपण पाहताय. 29 बॉल मध्ये ज्याच्या बॅटमधून आला 63 धावा. इथे आणखी एक बॉल फुलटॉस होता. अंपायरचा सिग्नल नाहीये, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा झाल्या तब्बल 16. टार्गेट या मॅच मध्ये अजूनही 22 धावा, म्हणजे 6 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 10 मध्ये 6 हे टार्गेट आहे मॅच मध्ये. पुढच्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा संधी देऊयात आपण डीजेला.